तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आपल्याला जात होतो वावरात, पण आमच्या नदीला येऊ नये पाणी 3 दिवस झाले, पाणी उतरायचं नाव नाही घेत आहे। आणि तुम्हाला जे आम्ही मागं मोर्चा केला होता आणि हा पुलासाठीच केला होता नदीच्या, इथं तुम्हाला दाखवतो कंडिशन कशी आहे ना काय आहे, तुम्ही पाहून घ्या। ना आमच्याकडे कोणत्या खासदाराले लेणं देणं आहे याचं, ना कोणत्या आमदाराले आहे। काही मोर्चा केला, काही केलं तरी हेच नाही, कदरच नाही। इथून जायचं कसं तुम्हीच विचार करा। मित्रांनो, हे आपली नद समज आकाश हे आपली नद ना, आपलं वावर आहे नदीच्या तिकडं। याच्यासाठी आपण बहुत प्रयत्न केला, मागं मोर्चा पण काढला होता, पण मोर्चाचा काही फायदा झाला नाही। कोणत्या आमदाराला काही लेणं देणं नाही यायचं आणि कोणत्या खासदाराला नाही। मोर्चा काढला, तहसीलमध्ये गेलो, पुरं बुडून आमचे वावर आहे तिकडं। तिकडं तुम्हाला म्हणलं होतं, तिकडं लोकांची वस्ती आहे, 50-60 घरं आहे तिकडं, कोणाला लेणं देणं नाही त्याचं बंद कर। तर पाहू शकता तुम्ही, कंडिशन अशी आहे। आता तुम्हाला दाखवलं वावराची कंडिशन। तिकडे एका जणाला जायचा काही चान्स आहे नाही। हा नदीपाय पूर्ण गेलं अडून शेतकऱ्याचं, काहीच फायदा नाही होत आहे। वावर आहे तसेच, काय आहे वावरात, कचरा आहे काय, काही पत्ता नाही ना आत्ताही नाही। दोघांनी विचार केला तर जाऊ म्हणून, तर बुडून पाणी आहे तिथं, ना पोहता याचं ना काही नाही। विषय असा चालू आहे। खाऱ्या तर बुडूनच आहे मला, खाऱ्या तर पुऱ्या मापच होऊन आहे, पाण्यानं तर पुरे ह्या वर्षी सत्यानाशच केला। मला वाटते मजाक, शेतकरी का असा तसा आहे का? एवढे हे होऊ नये, आम्ही स्थिर उभा आहो, मग पुरं वावर बुडले आमचे। काय करावं आता सांगा तुम्ही, कोणाकडं जावं याचा पुलाचा हे की? तहसीलमध्ये गेलो, तिथे काही लेणं देणं नाही झालं। आमदाराकडे गेलो, खासदाराकडे गेलो, तिथेही कोणी काय याच्यावर हे ऑब्जेक्शन घेतलं नाही। कधी बांधायचा का बांधायचा काही मतलबच नाही त्याला जाऊन। आता चाललो आम्ही, जे वावर आमचा आहे रस्त्याच्या तिकडं, त्या वावराकडं तिकडं काही नदीकडं आम्ही जाऊ शकत नाही। तुम्हाला दाखवले कालची आमची परिस्थिती। आता इकडं कसं आहे ना काय ते पाहायला चाललो, कारण की पाणी आज थांबला, आज मस्त उघाड आहे, ऊन संपलं, भरपूर दिवसानंतर ऊन पाहायला भेटलं बरं रे। चाललो आम्ही आकाशच्या वावराला बघू, बोललं का कंडिशन आहे तिकडची वावराकडली, तर भेटू आपण, तुम्हाला वावरातला दाखवतो सगळं कसं काय काय चालू आहे। उद्या पुन्हा हत्यार घेऊन आम्हाला तयार राहावं लागते। उद्या पुन्हा पंप घेऊन तर आम्हाला तयारच राहावं लागते। पाठीवर घेतला पंप का होई सीधा। आजचा मोसम एक नंबर वाटत आहे, खूप दिवसानंतर दिसला तर। आता पोचलो आम्ही वावरात, तुम्हाला दाखवतो पराठीचा हाल, पाहून घ्या तुम्ही। पराठी आमची अशी आहे सध्या, पाण्याने केली बरबाद पराठी। हे झाड वलं कवा होईल, मोठं कवा होईल, कवा होईन हे मोठं, याला लागन कवा। विषय असा चालू आहे, नुसता पाण्याने केला पुरा घाता पराठीचा। काहीच नाही होऊ शकत इथं ना, फवारणी मारायला नाही, पुरं वलं आहे वावर। झाडं तर झाडंही लहान आहे, एवढ्या दिवसानंतर अजून निघली तर येऊन पाहिजे तर इकडं असं आहे। अन्न अशी परिस्थिती आहे, एवढं औषध मारून, एवढं खाद देऊन, एवढा पैसा लावून, एवढी मेहनत करून काहीच मतलब नाही। असं होत असेल तर का करू शकतो आपण याच्या पुढं? एवढ्या दिवस कंटिन्यू फवारणी मारली, खाद दिलं, डवरलं, का मतलब पडला याचा? कंटिन्यू पाणी आला जैसे थे, पुन्हा फवारणी मारा, पुन्हा खाद द्या, बहीण पुरा मुनाफा तर याच्यातच चालला रे औषधामध्ये। वरतून मालाले भाव नाही, करावं तर करावं का? विषय हा चालू आहे। मला हसा येते आणि रडही येते। पराठी तर पराठी, सोयाबीनचा थास आला, हे पाहून घ्या। सोयाबीन पाहा तुम्ही, तोच आला सोयाबीनचा। सोयाबीनवर तर कोणता रोग आला का आला काही पत्ताच नाही, त्याचं कोणतं औषधही नाही भेटत आहे, काहीच नाही। करावं का विचार चालू आहे, त्या मरण्याशिवाय उपाय नाही दुसरं। तर अशी परिस्थिती आहे भाऊ शेतकऱ्याची। याच्यापेक्षा जास्त का करू शकतो, का दाखवू शकतो? आणि आपल्याकडंच नाही तर सगळीकडंच आहे ना, कापसाले काही भावही राहणार आहे, आणि परिस्थिती अशी आहे। पहा तुम्हीच पाहून घ्या। आता तुम्हाला सगळंच दाखवलं, इकडं वावर पाहून घ्या तुम्ही आमचं। याच्यापेक्षा जास्त काहीच दाखवू नाही शकत आम्ही तुम्हाला। आजचा व्हिडिओ आपण इथंच समाप्त करू। हे आहे आपली सध्याची कंडिशन, इथंच समाप्त करू। व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये।